अभी सारे खवैये आम्ही सारे खवय्येमध्ये मी राणी गुणाची तुमचं स्वागत करते। आजकाल आपल्या सगळ्यांचंच आयुष्य एवढ्या धकाधकीचं आणि एवढ्या धावपळीचं झालेलं आहे की थोडासा जरी निवांतपणा काढायचा म्हटला तर त्याच्यासाठी 5-6 दिवसांचा वेळ आपल्याला कधीच मिळत नाही आणि मग साहजिकच डोक्यामध्ये जवळपासची ठिकाणं कुठची असतील असा विचार सुरू होतो आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने नाव येतं ते अलिबागचं। आज आपण अलिबागमध्येच आलोय खवय्येगिरी करायला, पण ते कोणाकडे ते बघूया। आपण आलो आहोत राऊत फॅमिलीकडे आणि या आहेत उषा वहिनी। नमस्कार वहिनी। नमस्कार। कार्यक्रमात स्वागत। थँक्यू। बरं, तुमची कसली सुंदर आहे वाडी, समुद्राला चिकटून, म्हणजे उंबरठा संपला, उंबरठ्याच्या बाहेर समुद्रच। बरोबर ना? बरोबर। डायरेक्ट किती वर्ष झाली हो या वाडीला? इतकी सुंदर वाडी आहे। किती वर्ष झाली वाडीला? आता जवळ 25 वर्ष होऊन गेले आम्ही इकडे आहोत। 25 वर्षापासून। पण मग आता तुम्ही ह्याचा व्यवसाय सुद्धा म्हणजे या वाडीमध्ये चालवता, पण मग 25 वर्षापासून व्यवसाय चालवता? नाही, ते नंतर म्हणजे असंच कोणी यायला लागले, सांगायला आम्हाला जागा नाहीये राहायला, तर राहायलाच द्या तुम्ही, आम्हाला जेवण नाही देत चालेल, आम्ही घेऊन आलोय जेवण। तर आम्ही म्हटलं ठीक आहे, मुलं आहेत आलेली, कशाला आपण हे करा, नाहीतरी गावात एक घर आहे तिकडे आम्ही राहायचो। तर म्हटलं ठीक आहे, रिकामच आहे तर देऊया त्यांना। असं करत करत मग ते त्यांच्याकडून दुसरं कोणाला कळलं, असं करत वाढत गेलं ते। एकंदरीत हा स्वयंपाक सगळा सुक्या खोबऱ्याचा असतो का ओल्या खोबऱ्याचा? दोन्ही असतं, म्हणजे ते रेसिपी कोणती असेल त्याच्यावर ते अवलंबून असतं। अच्छा। आणि या सगळ्या रेसिपीज ज्या आहेत त्या तुमच्या घरी कोणाकोणाला आवडतात? कोण कोण आहे घरात? मला 2 मुली आहेत। एक MBA झालेली आहे HR मध्ये, ती ऑर्किड मध्ये काम करते, मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर म्हणून HR मॅनेजर आहे ती। आणखीन दुसरी आहे ती BSc झालेली आहे, ती स्टँडर्ड चार्टर्ड बँकेत चर्चगेटला आहे, तिचंही लग्न झालेलं आहे। मुंबईत? म्हणजे मुंबईमध्ये दोघी जणी आहेत। आणखीन आम्हाला इथे, आणि त्या दोघींनाही गाव आवडतं म्हणून आम्ही आपलं इथे छोटंसं घेतलं त्यावेळेला की आपल्यापुरतं घेऊया, पण तो पिकनिक वाल्यांचा कन्सेप्ट नसल्या कारणाने घर पण आमचं छोटंसंच आणखी आमच्या पुरतंच होतं। पण आता सगळेजण गोड मारून घेतात म्हटल्यानंतर मग ते जरा वाढत गेला बिझनेस। पहिला तुम्ही काय शिकवताय? मी पहिल्यांदा हे करून कानोले दाखवते। कानोले, मग त्याची काय उकड वगैरे करणार? हा, मोदकासारखी उकड घ्यावी लागते त्याची। नंतर मग त्याची मस्त असं हाताने किंवा ह्याच्यावर पानावर केळीच्या, मला पूर्ण नीट शिकायला आवडेल। आणि कानोल्यांसाठी साहित्य आधी मी नीट लिहून घेईन। हा तर साहित्य सांगता मला काय काय घेतो आपण? सांगते। साहित्य: नारळाचा चव, गूळ, तांदूळ पीठ, वेलची जायफळ पूड आणि मीठ। वहिनी काय करतोय आपण आधी? आता आपण पाणी घेऊन उकळून घ्यायचं। हा, आणि कवर कसलं? हे तांदूळच्या पिठाचं उकडीचं? आता ही रेग्युलर उकड आपली नेहमी करतो तशी? त्याच्यामध्ये थोडं चवीला मीठ घालायचं। आपण तेल घातलेलं आहे ऑलरेडी, थोडंसं मीठ, आणि आता मग ह्याच्यात मावेल तेवढी पीठ घालून घेऊन त्याचे मग हे करायचं, आणि गरम असताना थोडं मळून घेतलं का गुठल्या होत नाहीत पिठाच्या, आणि मग ते चांगलं पानावर केळीचं थापायचं। अच्छा। आणि मग त्याच्यामध्ये हे भरायचं, नारळाचं चव, गूळ घातलेला। हा, मस्त। तांदूळाचं पीठ तुम्ही जे आता आणलेलं आहे ते तुमच्या इथे तांदूळही चांगला मिळतो ना? हो, आणि हे घरगुती पीठ आहे, घरी हे केलेलं, घरी दळलं, घरी हे करून तांदूळ आणून नंतर मग ते धुवून वगैरे स्वच्छ, अच्छा, मग गिरणीमध्ये हे करून घेतलं। हो, मी टाकू? हो चालेल। लागेल अजून? ही आता नेहमीसारखी आपण करून घेतोय उकड, तर वाफ पण काढायला थोडी त्याच्यावर ठेवून 2 मिनिटं ना, ते सॉफ्ट होईल मग। आणि आता आम्ही सारण बनवून घेतोय भरण्यासाठी। तर सगळ्यात आधी आम्ही काय काम केलं असेल तर तुमच्यासाठी नारळाच्या झाडावरती गेलो। तुम्ही बघताय आजूबाजूला एवढी झाडी आहे, तर त्याच्यावर नारळ उतरवले नाही का वहिनी? मग ते फोडले, मग खरवडले, तेव्हा हा असा ताजा नारळ मिळालाय, हो ना? हो। मग
तर आता हे डायरेक्ट सगळं मिक्स करायचं आहे त्याच्यात त्याच्यामध्ये आधी खोबरं आता खोबरं घालायचं. वहिनी तुम्ही काय प्रमाण घेता खोबऱ्याचं आणि गुळाचं? गुळाचं 1-2, हे जर एकाच जास्त दोन. असेल ना खोबरं हां, त्यामध्ये गुळ तेवढाच म्हणजे त्याच्यापेक्षा जास्ती खोबऱ्यापेक्षा. खोबऱ्यापेक्षा थोडं जास्त, कारण आपण ह्याच्यात भरणार ना. हां, कव्हर पण हां, वरनं असतं, त्यामुळे ते गोड लागायला पाहिजे बरोबर म्हणून. लागेल नाही गुळ तेवढा. सारण करताना पण नेहमीप्रमाणेच गूळ विरघळल्यानंतर खूप वेळ तुम्ही परतत राहिलात तर ते अगदी घट्ट आणि चिवट असं सारण होईल. त्याच्यामुळे एक 5 मिनिटं परतलं की झालं ना. ते त्याच्यामध्ये मिक्स झालं ना, एकजीव व्हायला पाहिजे का, मग ते खडे हे सगळे मोडून आणि असं ना. वहिनी तुमच्याकडे असतो गणपती? हो, शेजारी असतो वाडीमध्ये, अच्छा काकांकडे यांच्या धाकट्या. अच्छा, हो, पण मी तुमच्या राऊत फॅमिलीचा. मग हे तेव्हा तुम्ही करता? आमच्याकडे मोदक असतात, हां, आणखीन कानवले पण असतात तसे. आणि किती दिवसाचा असतो? गौरी गणपती. अच्छा. तसं असतं. म्हणजे रोजच आपल्याला ना एक प्रसाद रोज पाहिजे ना, रोज एक नैवेद्य हवा. 7 दिवस. हा, त्यामुळे हेच गुळ खोबऱ्याचे वेगवेगळे प्रकार आपल्याला. आणि शक्यतो इकडे हेच पदार्थ बनवत होते. आता जरा सगळ्यांना कळायला लागलं की कणिक वगैरेचं काय बनवायचं, तर नाहीतर माझी आजी असताना त्यांना साधी चपाती पण माहिती नव्हती, म्हणजे भाकरी वगैरे हेच पदार्थ. हो, तांदळाची भाकरी, तांदूळ आणि म्हणजे भात बेसिकली हेच इथे होत असल्यामुळे त्यापासूनच बनणारे सगळे जिन्नस, सगळे पदार्थ असायचे. घावण, नारळाचा रस त्याच्याबरोबर मस्त लागतात ना. पण पानगी आणि नारळाचा रस गोड, खूप छान. आणि सकाळी नाश्त्याला तेव्हा लहानपणी पेज असायची ना तांदळाची, खूप म्हणजे उत्तमच असायचे. आणि शेतातले ना हे असायचं, तांदूळ असायचा. आणखीन आपले ते तांदूळ आपण भातासाठी घ्यायचे आणि 3 वाटे बनवत असतात पूर्वी कणीचे पण. नंबर कणी एक निघते भाताची, तर तो अर्धा तांदूळ असतो, तो एक जाडा असतो, तो आपल्या ह्याच्यासाठी असायचा, मऊ भातासाठी. आणि तिसरी कणी असते ती आपल्या घरामध्ये हे कुत्रे वगैरे असतात त्यांच्यासाठी, त्यांना पण जेवणाची व्यवस्था. बरोबर. तर ते एक रांजण वेगळं भरलेलं असायचं आजीचं. आणखीन जो अर्धा कणी आपण ह्याच्यासाठी मऊ भातासाठी वापरतो, त्यातला मग कोणी दारी येणार त्याला असं यायचं म्हणजे मागायला वगैरे. ते नाही, भिकारी वगैरे येतात तेव्हा पण दारावर येणारे सगळे आश्रित त्यांना पण द्यायचं ते असं. पण तेव्हा प्रत्येक दारी म्हणजे मधुकरी मागणारे म्हणा किंवा भिक्षा मागणारे म्हणा हे होतेच ना तेव्हा त्यावेळेला. पण मग ते त्यांच्यासाठी पण ते काढून ठेवलेलं असायचं शिधा. हो, म्हणजे तो रांजणच वेगळा असायचा, तो ह्याच्यासाठी, तो ह्याच्यासाठी, हा तांदूळ आपल्यासाठी घरामध्ये, असं सगळं हे असायचं. बरोबर. आणखीन कोणीही असं जाता कामा नये की त्याने घेतली नाही आपल्याकडून भिक्षा. असं जे काय आहे ते सगळ्यांनी गावातल्या वाटून खायचं. बरोबर. झालं ना. 1-2 मिनिटं परतलं की गार थोडंसं म्हणजे गार होऊ दे ना, मग त्याला भरायला. ठीक आहे, हे दोन्ही तयार झालंय म्हणजे आपल्याला लागणार आहे ते. आता फक्त उकड म्हणजे उकडीमध्ये ते भरायचं आणि मग परत वेलची आणखीन पावडर घालायची त्याला. वेलची पावडर घातली की हे रेडी होईल. हो, हे रेडी झालं. आणि आता पुढचं तयारी करूया आपण. सारण तयार आहे आणि आपण जी उकड बनवली होती तर त्याच्या लाट्या करून घेतलेल्या आहेत आणि आता ते भरायचे ना. हो, तेलाचा हात. हो, तेलाचा हात लावून कसा शेप त्याला देतात? करंजीचा. हात. पण ही लाटून पण करता येईल का? हो, लाटून पण होते. लाटून पण होईल ना. पण हाताची पटपट सवय झाली. लाटणी घ्या, पोलपाट घ्या, बरोबर होतं. पण ट्राय करायला हरकत नाही लाटण्याने. फक्त जर लाटण्याने तुम्ही हे करायला गेलात तर अत्यंत हलक्या हाताने त्या करायला लागेल, कारण दाब देऊन जर त्याच्यावरती करायला गेलात तर ते फाटेल. उकड आहे ती साधी तांदळाची.
परत वाफवणार ना? हो हो. बरीच मेहनत आहे मग. पण त्याला हात बसायला लागतो ना वहिनी, मुरड घालण्यावर. नाही काय ती एकेका ह्याच्यावरती असं परत ते असं करून असं चिमट घेत जायचं, उडायची आणि मग परत असं करायची. परत असं करून अशा पद्धतीने व्यवस्थित सगळ्या मुरड घालून झाली की त्याला वाफवायला ठेवूया. एक 10 मिनिटं वाफवायला लागतील, 10-15 मिनिटं ना. हो. त्याची तयारी करूया. कानवले आता आपण वाफवायला ठेवतोय आणि दारचं केळीचं पानही लावलंय त्याच्यात. ओके, थोडासा आपण तेलाचं बोट लावून घेतलंय पानाला, म्हणजे चिकटणार नाहीत ते. आता पटकन साहित्य कृती घ्यायला हरकत नाहीये वाफेपर्यंत ना, की रेडी झालेलं आहे ते. तुपाची वाटी रेडी ठेवा आणि बाजूला सगळं साहित्य आणि कृती लिहून घ्या. कान्होले बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ओलं खोबरं, गूळ, तांदळाचं पीठ, वेलची, जायफळ पूड आणि मीठ. कृती: प्रथम एका पॅन मध्ये थोड्याशा तेलात पाणी आणि मीठ घालून ते उकळवून घ्यावं. त्यामध्ये तांदूळ पीठ घालून उकड काढावी. कढईमध्ये गूळ, ओलं खोबरं, वेलची पूड आणि जायफळ पूड घालून मिश्रण वाफवून पुरण तयार करावं. केळीच्या पानाला तेलाचा हात लावून घ्यावा. त्यावर तांदळाची उकड थापावी. उकडीच्या पोळीमध्ये पुरण भरून करंजी तयार करावी. या करंज्या वाफवून घ्याव्यात. आम्ही